ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता एक मोठी बातमी, राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळण्याचे संकेत आहेत। एसईबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जानुसार घटनापीठाची स्थापना होऊन 8 ते 10 दिवसात सुनावणी होण्याची आता अपेक्षा आहे। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय अधिक तपशील आहे याबाबत तुझ्याकडे? सौरभ, जे स्वतः मराठा आरक्षणाबाबत जी उपसमिती स्थापन केली आहे, अशोक चव्हाण जे त्याचे अध्यक्ष आहेत उपसमितीचे, त्यांनी ही माहिती दिली आहे। प्राथमिक माहिती आहे की खरं तर 4 वेळा अशा पद्धतीने राज्य सरकारने अर्ज केलेले आहेत आणि अखेरीस हे संकेत मिळतात कुठून तरी सुप्रीम कोर्टानं की पुढच्या साधारण 8 ते 10 दिवसांमध्ये ही जी घटनापीठ आपण जे मागत होतो लार्जर बेंच, त्या बेंच पुढे आता ही सुनावणी होईल। एकूणच जे राज्य सरकारचं म्हणणं होतं की मराठा आरक्षणात दिलेली स्थगिती तरी तुम्ही किमान हटवा, त्यासाठी या चौथ्या अर्जानंतर आता कुठेतरी हालचालींना सुरुवात झाली आहे, असे संकेत जे आहेत ते अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहेत। त्यामुळे आपण बघतोय एकीकडे राज्यामध्ये सरकारवर कुठेतरी दबाव येत आहे की मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, सुप्रीम कोर्टात कुठेतरी हालचाली होताना संकेत मिळत आहेत, असं स्वतः अशोक चव्हाण यांनीच माहिती दिली आहे ट्विटच्या माध्यमातून। सौरभ, धन्यवाद रश्मी या माहितीबद्दल।